नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारतीय शेअर बाजारामध्ये मोठ्या कंपन्यांची सूचीबद्धता म्हणजेच लिस्टिंग ही अधिक सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारनं मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंग या नियमांमध्ये मोठे बदल केलेत। वित्त मंत्रालयानं सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन अमेंडमेंट नियम 2026 जारी केले असून यामुळे आता मेगा IPO आणणाऱ्या कंपन्यांना सुरुवातीला कमी शेअर्स विकूनही बाजारामध्ये प्रवेश करता येणार आहे। आतापर्यंत सर्व कंपन्यांना एकाच धाग्यानं बांधलं जात होतं, परंतु आता कंपन्यांच्या बाजार मूल्यानुसार वेगवेगळे टप्पे पाडण्यात आलेत। यामध्ये लहान आणि मध्यम कंपन्या ज्यांचं मूल्य 1600 कोटी रुपयांपर्यंत आहे त्यांना पूर्वीप्रमाणेच कमीत कमी 25% शेअर्स जनतेला ऑफर करावे लागतील। त्यानंतर ज्या मोठ्या कंपन्या म्हणजे ज्यांचं मार्केट कॅप हे 4000 कोटी ते 50,000 कोटी या दरम्यान आहे, अशा कंपन्यांना सुरुवातीला फक्त 10% शेअर्स विकण्याची सवलत मिळेल, मात्र पुढच्या 3 वर्षात त्यांना ही भागीदारी 25% नेणं बंधनकारक असेल। तर मग ज्या मेगा कंपन्या आहेत त्या ज्यांचं मार्केट कॅप 50,000 कोटी ते 1 लाख कोटी या दरम्यान आहे, या कंपन्यांना फक्त 8% हिस्सा विकून लिस्ट होता येईल। त्यांना ही मर्यादा 25% करण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी दिला जाईल। तर ज्या कंपन्यांचं मूल्य 5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी नियम अधिक शिथिल करण्यात आलेत। अशा कंपन्यांना सुरुवातीला केवळ 1% पब्लिक शेअर होल्डिंग लिस्ट करून होता येईल। जर लिस्टिंगच्या वेळी ही भागीदारी 15%पेक्षा कमी असेल तर त्यांना 5 वर्षांमध्ये ती 15% आणि पुढच्या 10 वर्षांमध्ये 25% वाढवण्याची मुभा देण्यात आली आहे। ज्या कंपन्यांनी आपल्या संस्थापकांना सुपिरियर वोटिंग राईट्स म्हणजेच SVR दिलेले आहेत त्यांना आता IPOच्या वेळी सामान्य शेअर्ससोबतच हे शेअर्स एकाच एक्सचेंजवरती लिस्ट करावे लागतील। विशेष म्हणजे हे नवीन नियम आधीच लिस्ट झालेल्या कंपन्यांनाही लागू होतील। मग ज्यांनी यापूर्वी नियमांचं उल्लंघन केलं आहे त्यांच्यावरती स्टॉक एक्सचेंजकडनं कारवाई किंवा दंड आकारला जाऊ शकतो। सरकारच्या या निर्णयामुळे LIC किंवा रिलायन्स जिओ यासारख्या महाकाय कंपन्यांना जेव्हा IPO आणायचा असेल तेव्हा एकाच वेळी बाजारामध्ये खूप मोठी इक्विटी न आणता टप्प्याटप्प्याने भांडवल उभारणी करता येईल। यामुळे बाजारातील अस्थिरता कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता मोठमोठ्या कंपन्यांसाठी IPO आणणं हे आता सरकारनं बरंच सोपं केलं आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।